नमस्कार मंडळी, मी सुधीर कोळे SK सिद्धूरकोळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता शिमगा वगैरे संपून जवळ 15-20 दिवस झालेले आहेत आणि आता थोडासा मोकळा वेळ आहे. मोकळ्या वेळामध्ये काय करायचं, घरकुलची वाट बघत होतो. घरकुल काय आलं नाही, तर आमच्या कौलाची घराचे जे कौलं असतात त्या कौलाची जी रीप असते ना मागे, ती कळकीची आहे. आमची काय लाकडाची रीप नव्हती, जुन्या घराला होती. मला वाटतं एक 10-12 वर्षापूर्वी ती सर्व रीप खराब झाली होती, त्याच्यामुळं कळकाची रीप मारलेली. आणि ह्याच्या अगोदर मी माझ्या ह्याच्यामध्ये 2019ला मारली होती रीप. आणि ती रीप मारल्यानंतर एक मला वाटतं डिसेंबर महिन्यात आम्ही ती रीप घरं चालली. आता हे काम करू त्याला घर चालणं असं कोकणात म्हणतात. तर ती रीप आम्ही 2019ला मारली डिसेंबरमध्ये. आणि 2020ला लॉकडाऊन झालं आणि वादळ आलं होतं. त्या वादळामध्ये एक बाजूचं कौलं पूर्ण सरकली होती आणि भिजली होती, त्याच्यामुळं ती पावसाळ्यात भिजून ती खराब झाली होती. तर कालच्यापासून आम्ही काम घेतले, परवापासून कळकी वगैरे तोडून आणलेली आहे बघा. तर कालही आम्ही काम केलं. आता हे घर ओपन केलेलं आहे. पर्यादा झाला आहे, अंकुशदादा यांनी खूप मदत केली आम्हाला आणि शेजाऱ्यांनी पण मदत केली. आणि बघा घर वरती खोलेलं आहे. एका बाजूची कौलं काढून झाली. तुम्हाला पूर्ण कौलं काढताना दाखवायचं राहून गेलं. त्या बाजूची कौलं टाकून झालेली आहे, फक्त पाठची बाजू दाखवतो. सगळा 3 दिवस जातात. मागच्या वेळेला लाकडं होती वाशे, ते सुद्धा खराब झाले होते. ते टाकण्यासाठी आम्हाला 3-4 दिवस गेले. आणि परवा पाऊस पडला होता, नशीब आम्ही परवा खोललो नाही म्हणून. तर हे बघा घर खोललेलं आहे. हे जवळजवळ कळक असतात. ती कळक मग पहिल्या दिवशी 8 तोडून आणले आणि काल 12 तोडले. कालच्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि हे असं दिसतं बघा, घर सगळी रीप काढलेली आहे. जी कळकाची रीप असते काढलेली आहे. या गावात राहतात, त्यांना कोकणामध्ये राहतात त्या लोकांना माहीत असेल, हे रीप म्हणतात त्याला, कळकाची. आणि ज्यांनी हे नवीन व्हिडिओ बघत असेल किंवा इतर लोक बघत असतील, त्यांना माहिती नसेल कवळाचं घर हे मातीचं कसं असतं. ते लाकडाचं सगळं, काही लाकडं खराब झालेली आहेत. आणि हे इथे पत्र आहे, त्याच्यामुळे काही इथे टाकण्याचा प्रयत्न येत नाही. वरच्या बाजूचं काढले, फक्त या बाजूची कौलं खालची आत्ता टाकून झालेली आहेत. म्हणजे एक काम मोकळं करून घ्यायचं, हे संध्याकाळी जास्त लोड पडणार नाही असं केलेलं आहे. तर त्या बाजूची समोरची रीप ठोकून झालेली आहे, वरच्या बाजूची अर्धी झालेली आहे, शेवटची राहील ती. आता थोड्या वेळाने आम्ही घेतो. आता जेवायचा टाईम झालेला आहे, जेवणासाठी आम्ही जातो. बजायचा आहे बघा, खूप दमलो आहे आम्ही कालपासून. पहिल्या सकाळी नव्हता, संध्याकाळी आला. आता तर बिझी असतो, पाल्यात होता ना रे कामाला, त्याच्यामुळे आला ना. काल वेळ मिळाला त्याला. आणि परवा जत्रेला गेलेलो. हे बघा, हे सगळं असं हे मारलेली आहे कळकाची. हे सगळं माळ्यावरचं सगळं काढलेलं आहे कचरा. एवढा असं खालून घर स्वच्छ असलं तरी किती हे असतं बघा. ही सगळी आम्ही घरातली अवस्था दाखवतो. हे सगळी TV वगैरे दाखवून ठेवली आहे. हे असं हे सगळं कसं दिसतं बघा, घरातला पसारा सगळा. हे सगळी मोकळं वाटते. या माझ्या मातीच्या भिंती आहेत, मातीच्या भिंती आहेत. अजूनही माझं मातीचं घर आहे. या बाजूला दाखवतो. या बाजूला बघा, हे कौलं घातले त्याच्यामुळे इथे अंधार वाटतोय. नंतर या मातीच्या भिंती आहे बघा, हे थोडंसं सरकलं आहे. 2024ला वरच्या घराची आमच्या ते घर बांधताना थोडी भिंत सडकली होती. ती भिंत आमच्या घरावरती पडली, त्याच्यामुळं हे थोडं सरकलं आहे बघा. हे भिंती भेग चीर गेलेली आहे अशी. आणि हे सगळं असं मोकळं हे कौलं आहेत, सगळा पसारा आहे. तर तुम्हाला वरती चढून दाखवतो. कौलं घातलेली आहेत बघा, ही सगळी नवीन आहे. ही जागा थोडीशी मोकळी झाली, म्हणजे पूर्ण कौलं भरलेली होती. हे बघा, ही सगळा पसारा असतो असा माळ्यावरचा कोकणातल्या घरांचा. ही सगळी रीप
रिप बघा ही खाली अर्धवट मारली आहे, 5-6 रांगा झालेल्या आहेत, वरती 6-1 रांगा लागतील अजून. त्या मारून झाल्या की कौलं चढवायला घेणार. ते उजेड येण्यासाठी हे झरोका ठेवला म्हणजे काच लावलेली आहे. हे सगळे कौलं आहेत काढून ठेवलेली वर. चला तर मंडळी आता जेवायला जाऊया, जेवल्यानंतर परत काम चालू होईल. तर मंडळी बघा आता आड्यावरती चढलेलो आहोत, घरावरती आम्ही बघित नाही. हो काय खाली काळो काय दिसणार नाही. या पुढे या पुढे या पुढे या. वरून बघा कसं दृश्य दिसतंय. ही सगळी माणसं मदत करायला आलेली आहेत. दादा, अंकुश दादा, ही बाजूची लावून झालेली आहे, त्या बाजू पूर्वेकडची, दक्षिणेकडची पण झालेली आहे. हे आता उत्तरेकडचं चालू आहे आणि पश्चिमेकडचं एक भाग आहे तो उद्या होईल बहुतेक. तर ठीक आहे. मुंबईला रस्त्यावर टोपल्या बनवत असतात बघा, त्या पातळ पातळ काढून त्याचे एक एक एकदम पातळ असतो. शेवटपर्यंत तोच माप येते. टोपलं वल्ल किंवा काय त्या टोपल्या वल्ल्यांच्या त्या बघा, त्यांचे जेवढे ते नवीन नवीन म्हणजे असं घेतात. हे ही संपली की ही संपली की ही एक मापाची असते. ती सुकी असते म्हणून का तर मंडळी हां वासे खराब झालेत घराचे. तर आता वासे आणलीत खालून, सपरामध्ये होती, सपर म्हणतात ते, जुनी लाकडं रचून ठेवतात त्याला. तर आता आणि एक सायाचा तोडलेला होता, ते अंकुश काका तोडतो त्याला तिथं पार खाली. त्याला तासणी म्हणतात ना रे. त्याला काय होईल ना काम कपूर आज पूर्ण होईल. हो, सागाचा आहे लाकडे. सागाचा लाकूड हे करू नका. घरासाठी काय नाही, शेतकऱ्याच्या घरासाठी. हा विकायला थोडी नेतोय आपण. अरे बाबू तू मध्ये मध्ये नाचू नको, साईड लाव व्हिडिओवर. असं तासणीने तासून लेवल करावी लागते. वाकडा तिकडा असतो ना त्याची लेवल करावी लागते. असं मोठा साल निघू नये म्हणून त्याला थोडं थोडं त्याने हे केलेलं आहे बघा. का कधी रात्री आता पण का काम काय झालं ना, संपलंय ना काम. मग आता कुठं काम आहे तिथं काम, दुसऱ्या ठिकाणी काम आहे. काय 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 पडव्यात बांधायचे आपले झपरा, दुकानवाल्यांचा परत ते फाटे फोडायचे. बघूया आता, दोघा जणांना पाठवले. कुणाला?
बरे आहे. पर्याला मुकुंदानं पाठवली. अरे काय चाप पाड त्याला. मुकुंद मला आता खाली भेटलं होतं. अरे ते हे बघा हे मंडळी हे वासे आहेत ना, हे वासे सगळे 1 2 3 तो 1 4 5 6 आणि ते सगळ्या पडवीचे नाट्यावांच्या तिकडचे सगळे खराब झालेले आहेत. हे सगळे काढावे लागणार आता. अंकुश दादा चढतोय वरती ते वासे काढण्यासाठी. चल येतो मी तुला वासे उतरवायला मदत करायला. चौकाच बारा येऊन जातोय. ही सगळी कोकणाची कामं अशी करावी लागतात मंडळी. जुने मेस्त्री म्हातारे सगळे निघून गेल्यानंतर आता हे नवीन पिढीमध्ये तयार झालेली माणसं आहेत. पद्या काका, अंकुश काका. सांभाळू रे. मीना कोणी बसली. हो काढली भरली काढा मला
मंडळी काम संपलेलं आहे. आता आम्ही खाली उतरतोय. संध्याकाळ झाली आहे बघा. अंकुश काका पद्याने खूप मदत केली. 7 वाजले असतील मला वाटतं ना. किती वाजले? 6:50. 6:50 झाले. आता उतरतोय. चलो शिवा शेट्टी चला ये इथे ये. तिकडे ना इकडे या. तिचं बाहेरच्या खाली तिकडे घ्या घ्या बाहेर इकडे या. जरा ते आता उतरायला बरं झालंय जरा. आता हे घराचं काम केलं त्याला आपण कोकणामध्ये घर चालणं असे म्हणतो ना. चालणे असे म्हणतो बरोबर. त्याचा चाललेलं आहे. हा. तसंच आमचं 3 दिवस उशीरपर्यंत 5 वाजता सुट्टी होते पण आम्ही 7 वाजेपर्यंत थांबलोय. त्यांना पण दुसरे त्या काम आहे पावसामुळे काय? त्याच्यामुळं उशीरपर्यंत काम करून घेतलं आणि झालं आज पूर्ण. त्याच पुरं केलेलं. बघा का बऱ्याच दिवसांनी दोघे व्हिडिओवर भेटलेले आहेत है ना. हो ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. थकलेत बिचारे, काल पण थकले होते. ठीक आहे, चला भेटूया नंतर पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी जवळजवळ 6:45 वाजून गेले. 7 वाजायला आलेत आणि आजच्या हे 3-3.5 दिवस काम चाललं होतं. ते काम आता संपवलेलं आहे पण माझी घाण सगळी बाकी आहे बघा. पण आता पद्याला 7 वाजले. आता त्याला जायला घरी काळोख होणार आहे. आणि अंकुश दादा जाम थकलेत बिचारे 3 दिवस. खूप खूप मेहनत घेतली. तर खूप खूप धन्यवाद त्यांचे आपण म्हणूया. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. हां, घर पण लहान होता बोलते. 2 घरांचं घर आहे ते. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात. खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा. ठीक आहे.